दंडोत प्रणाम। परमेश्वर जसा अनंत आहे तसा तो अमूर्त पण आहे। कोणत्याही कशानेही तो मोजता न येणार आहे। त्याची स्वरूप मर्यादा जी आहे ती कुणी सांगू शकत नाही किंवा मोजता न येणारी आहे। जीवाला 100 ब्रह्मांडा इतका व्याप आहे। प्रत्येक कर्मफळात जसा तो जातो त्या कर्मफळाचा तो आकार घेत असतो। देवतेला सुद्धा आपापल्या स्वरूप मर्यादा असते। प्रत्येक देवची एक स्वरूप मर्यादा ठरलेली असते। ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा आहे 500 कोटी योजन। परंतु परमेश्वराला मात्र कोणत्याही प्रकारची स्वरूप मर्यादा नाही। तो अमर्याद आहे। तो कोणत्याही साधनाने कोणत्याही ज्ञानाने मोजता न येणार आहे किंवा त्याला आपण समजणं समजून घेणं किंवा मोजणं ही कोणाच्याही अशक्यातली गोष्ट आहे। परंतु परमेश्वराने जर परमेश्वर जाणवला, परमेश्वराने परमेश्वराचा बोध दिला, परमेश्वराने जर परमेश्वराची ओळख दिली तरच जीवाला तो समजू शकतो। अन्यथा तो कोणालाही न समजणारा, कोणाच्याही स्वरूप मर्यादेत न बसणारा आणि कोणत्याही साधनाने न मोजता येणारा असा अमूर्त अमर्याद तो परमेश्वर आहे। त्या परमेश्वराला जर आपल्याला जाणायचं असेल, ओळखायचं असेल तर परमेश्वराच्या कृपेशिवाय ते अशक्य आहे। पण परमेश्वराची कृपा, सत्याची ओढ, आर्तता, चतुर्विध दुःख आणि तोची भेटावा ही जर आस आपल्याकडे असेल तरच परमेश्वराकडून जाणवल्या जातो आणि परमेश्वर ओळखल्या जातो। आणि त्या परमेश्वराकडून ओळखल्यानंतर त्या परमेश्वराला अनन्यभावे जर आपण शरण गेलो तरच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम।